एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज मी आले पुण्यातल्या अपर्णा रिसबूड यांच्याकडे। अपर्णाताई ओले आणि सुके मसाले करते। इतर मसाल्यांपेक्षा हे मसाले थोडे वेगळे आहेत। सो चला आपण हे मसाले बघूया आणि त्याच्यापासून काय काय पदार्थ होते ते जाणून घेऊया। सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राइब करा। थ्री चीयर्सच्या नवीन एपिसोडमध्ये अपर्णाताई तुझं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद भक्ती। मला या मसाल्यांविषयी सांगशील का? हो जरूर। आणि सगळ्यात पहिल्यांदा आज माझ्या व्यंजन या माझ्या ब्रँडचे मसाले दाखवायला तू आवर्जून थ्री चीयर्स मध्ये मला बोलावलंस, ह्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद। थँक्यू। हा सगळ्यात पहिला माझा मसाला आहे, हा कोल्हापुरी वाटण आहे की जे तुम्ही कोल्हापुरी पद्धतीचं वाटण असल्यामुळे व्हेज नॉन व्हेज दोन्हीलाही वापरू शकता। दुसरं माझं वाटण आहे हे हिरवं वाटण आहे, जे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण असतं, ओलं खोबरं वगैरे घातलेलं ते हे वाटण आहे। ते पण तुम्ही रस्से किंवा आवडत असेल कोणाला तर चिकन मध्ये वगैरे सुद्धा, पण रस्से उसळी याच्यासाठी हे होतं। आणि तिसरं माझं वाटण आहे ते मँगलोरियन स्टाईलचं वाटण आहे। बरं, अच्छा। तर त्याच्यामध्ये तुम्ही चिकन पण करू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्या म्हणजे मिक्स व्हेज किंवा पनीर बटाटा किंवा अशा ह्याच्यामध्ये ज्या थोड्या सॉफ्ट भाज्या असतात किंवा हे त्याच्यासाठी हे खूप छान वाटण आहे। आणि रेडी असल्यामुळे झटपट होऊ शकतं। नंतर माझे कोरडे मसाले जे आहेत, अच्छा, त्याच्यामध्ये हा कोल्हापुरी मसाला आहे कोरडा, आणि दुसरा माझा आहे तो चेट्टीनाड मसाला आहे। हा, तर हे दोन्ही मसाले पण तुम्ही आता तुमची क्रिएटिव्हिटी वापरून कुठल्याही गोष्टीमध्ये घालू शकता। स्पेशली कोरड्या भाज्यांसाठी चेट्टीनाड मसाला हा खूप फ्लेवरफुल आहे आणि त्याच्यापासून केलेल्या भाज्याही खूप छान होतात। कोल्हापुरी मसाल्याविषयी मला सांगायला आवडेल। मला ताईने कोल्हापुरी मसाला वापरण्याकरता दिला होता, जो मी उसळींमध्ये रेग्युलर वापरते। उसळ मिसळ छान होते आणि चव येते भाजीला। नक्की वापरून बघा। याची ऑर्डर द्यायची असेल तर तू कशाप्रमाणे घेशील? ओके, ही ऑर्डर देताना फक्त हे फ्रोझन ठेवते मी फ्रेश केल्यानंतर, आणि हे फ्रीझर मध्ये ठेवायला लागतात। तर ते हे 3 आठवडे ते 1 महिना हा मसाला फ्रीझर मध्ये व्यवस्थित टिकतो। फक्त आता हे फ्रेश मसाले मी करत असल्यामुळे त्याची 1-2 दिवस आधी तरी मला माहिती व्हायला लागतं की तुम्हाला हा मसाला हवाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्या पुण्यात हे मसाले मी सध्या देतेच आहे। माझ्या काही पुण्याबाहेरच्या मैत्रिणी सुद्धा हे मसाले घेऊन जातात। फक्त कसं आहे की ह्याचं शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे त्या इथनं जाताना हे मसाले त्यांच्या बरोबर घेऊन जातात आणि तिथे त्यांच्या फ्रीज मध्ये टाकतात, म्हणजे कारण तेवढ्या ह्याच्यामध्ये ते काही खराब होत नाहीत। पॅकिंग मी व्यवस्थित करून देते, त्यामुळे तसा प्रश्न येत नाही। म्हणजे आता हे मसाले थोडंसं मला सांगायला आवडेल की अगदी ऑस्ट्रिया अमेरिकेपर्यंत सुद्धा गेलेले आहेत, म्हणजे त्या प्रवासात सुद्धा टिकण्यासारखे, कारण ह्याचं प्रोसेसिंग मी व्यवस्थित केलेलं असतं। सो तिथपर्यंत सुद्धा त्या प्रवासामध्ये ते टिकतात। सो तिथे गेल्यानंतर तुम्ही परत तुमच्या फ्रीझरमध्ये टाकू शकता। सो स्पेशली जी शिकायला मुलं जातात किंवा ज्या गृहिणींना काही वेळेला कमी वेळ गेल्या काय करायचं हा प्रश्न पडतो, तर शिकायला जाणाऱ्या मुलांसाठी तर हे खूप म्हणजे अगदी आयडियल होतात। आणि माझ्या काही मैत्रिणींनी त्यांच्या मुलांना हे मसाले परदेशात सुद्धा पाठवलेले आहेत। सो हे टिकणारे आहेत, हे त्याला शेल्फ लाईफ आहे। पण हे दोन्ही मसाले माझे अगदी कॅनडा युगांडा इथे सुद्धा गेलेले आहेत। हे उलट तू खूप छान सांगितलंस। म्हणजे आता जुलै सुरू झालाय, जुलैमध्ये परदेशात जाणारी मुलं खूप असतील। सो तुम्हाला जर परदेशात जाताना मसाले न्यायचे असतील तर लवकरात लवकर अपर्णाताईला ऑर्डर द्या आणि तिकडे ते मसाल्यांचा वापर करून तुम्ही भारतीय चवीचं अन्न जेवू शकता। तर मग या मसाल्यांपासून तू आज काय दाखवणार आहेस? आज मी तुला ह्या कोल्हापुरी मसाल्यापासून हा आणि हा कोरडा मसाला वापरून खिमा करून दाखवणार आहे। चिकन खिमा करून दाखवणार आहे। आणि व्हेज लोकांसाठी की हा मसाला जो चेट्टीनाड मसाला आहे तो सुक्या भाज्यांमध्ये कसा वापरतात ह्याच्यासाठी मी बटाट्याचे सळई चिप्स तुला करून दाखवणार आहे। आधी आता मी चिकन खिमा तुला दाखवते।
त्याची तयारी काय करून घेतली आहे मी तुला सांगते. तेल आहे, खिमा आहे, शिजवून घेतलेला आहे हा मी खिमा इथे. त्याच्यानंतर टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, हा इथे खडा मसाला आहे, कांदा, त्याच्यानंतर हा कोरडा मसाला जो व्यंजनचा माझा आहे तो, हा व्यंजनचा माझा ओला मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि मीठ आपल्याला लागतं ते. तुझ्या मसाल्यांची खासियत काय आहे? मसाल्यांची खासियत अशी आहे की आता हा मला करून ठेवायला लागतो कारण त्याचं प्रमाण जास्त असतं कोरडे मसाल्यातला. पण चेट्टीनाड आहे तो सुद्धा मी आयत्या वेळेला करते. म्हणजे तुझी ऑर्डर आली की मी तो मसाला करते कारण त्याचा फ्रेशनेस मग जास्त काळ टिकून राहतो. वर्षाचा करून ठेवला तर आतल्या मसाल्यांची, धन्याची, जिऱ्याची नाही म्हटलं तरी त्याची हे उडून जाते. सो तो मला आयत्या वेळेला करायला लागतो. बंद केलंच पाहिजे म्हणजे मग तो थोडा पुढे पण तुला जास्त दिवस त्याचा फ्लेवर चांगला राहतो. आणि हे जे ओले मसाले आहेत ते तो फ्रेशच करून देते. सो आणि ते फ्रीज पण केलेले असतात. सो जेव्हा तू घेऊन जातेस त्यावेळेला ते अगदी आयत्या वेळेला जर का तू तुझ्या चेक्ड इन लगेज मध्ये टाकलेस आणि तिथे गेल्या गेल्या काढून पुन्हा तुझ्या फ्रीझरला टाकलेस तर ते कितीही दिवस, कारण स्पेशली काय होतं ना, परदेशातले डीप फ्रीझर जे असतात त्याचं टेम्परेचर पण कमी असतं. सो आपण जेव्हा नॉर्मल फ्रीजच्या फ्रीझर मध्ये टाकतो आत बाहेर तो फ्रीज उघडला जातो. सो त्यामुळे एखाद वेळेला त्याला काय म्हणतो शेल्फ लाईफ तसं त्या मानाने कमी असतं. म्हणून मी तुला म्हणलं की महिनाभर ते टिकतात, नाही असं नाही. पण जर का तो जास्त काळ डीप फ्रीझर मध्ये राहिला तर ते जास्त सुद्धा टिकतात. आता हे शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता हा व्यंजनचा जो ओला मसाला आहे कोल्हापुरी स्टाईलने मी जो करते तो आता ह्याच्यामध्ये मी घालते. साधारण किती चमचे घालायचा? साधारणपणे हा आता 3 चमचे छोटे हा मी घातलाय. अप्रॉक्सिमेटली कळायला असे 75 ग्रॅम जरी घातला तरी तो पुरतो. हा एवढाच आहे म्हणजे असं साधारण एवढा मसाला मी घातलाय. या मसाल्याचा सुगंध खरंच छान आला एकदम. म्हणजे मगाशी कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले घातल्यानंतर जो सुगंध येत होता त्याच्यापेक्षा आता आणखी वेगळा खमंग असा सुगंध आला. आता ह्याच्यामध्ये मी 2 मिनिटं हा परतून घेतला. त्याच्यानंतर आता आपण कोरडा मसाला घालणार आहोत. ओके. आता हा कोरडा मसाला आहे तो ह्याच्यात घालते. साधारणपणे याला 1-2 मोठे चमचे जरी घातला तरी पुरेसा होतो. ह्याच्यामध्ये तिखट आहे. ओके. हा आणि हा असा अगदी खूप पण आता हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी जास्त घालताना तुला वाटेल. पण 1 मोठे 2 चमचे जरी घातला तरी एवढ्या खिम्याला तो पुरेसा होतो. या मसाल्यांची अजून एक खासियत म्हणजे अशी आहे की हे फ्रेश मसाले असल्यामुळे त्याचं जे रॉ मटेरियल असतं म्हणजे कोथिंबीर असेल, टोमॅटो असेल, तर याच्या जो काही वेळेला आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे येतात बघ. कधी डार्क कोथिंबीर मिळते, कधी टोमॅटो अगदी लालबुंद असतात, तर कधी कितीही ठेवले तरी पिकत नाहीत आणि रंग येत नाहीत. तर हेच असल्यामुळे त्या मसाल्याचा रंग हा थोडासा कमी जास्त होऊ शकतो. कारण यात कुठलेही मी बाकीचे आर्टिफिशियल रंग वापरत नाही की कन्सिस्टन्सी मसाल्याची राहावी म्हणून. सो जे मला मिळतील, ज्या रंगाचे पदार्थ मला मिळतील, स्पेशली कोथिंबीर आणि टोमॅटो, सो त्याच्यावरती आणि मिरच्या सुद्धा, म्हणजे आपण साऊथ इंडियन मसाला जो केलाय त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि जी लाल मिरची आपण बेडगी वापरतो त्याचाही रंग कधीतरी कमी जास्त असतो. सो त्यानुसार त्या मसाल्याचे रंग येतात. हा खिमा तयार आहे. बटाट्याची भाजी आहे नारळ आणि कोथिंबीर आणि चेट्टीनाड मसाला घालून, आणि हे पान वाढलं आहे. इतकं छान. आणि या पानाचा म्हणजे दोघांचाही सुगंध इतका दरवळतोय, रंगही छान आहे.
काय बोलू असं झालंय मला. थँक्यू सो मच अपर्णाताई, तू इतकी छान ट्रीट दिल्याबद्दल आणि इतके छान मसाले दाखवल्याबद्दल. धन्यवाद भक्ती. आता तू हे पटकन खा, गरम गरम आहे तोवर. हो. आणि मला सांग कसं झालंय ते. हो नक्की. खिम्यापासून सुरुवात करते. खिमा गरम आहे, अतिशय छान आहे आणि मसाला बॅलन्स आहे. म्हणजे जरी तेल याच्यात दिसत असलं तरी जळजळीत नाही वाटत आहे. बॅलन्स तिखट आहे आणि छान झालाय. पुदिन्यामुळे त्याला जो फ्लेवर आला येतो तो क्या बात आहे. तो अशा पद्धतीने करून बघा तुम्ही हा मसाला विकत घेऊन. आणि मी हा बटाट्याची भाजी खाऊन बघते. ही पण एकदम मस्त लागते. खूप वेगळा हो फ्लेवर येतो आणि एकदमच म्हणजे ते फ्रेंच फ्राईज वगैरे खाण्यापेक्षा हे असं मी माझ्या मुलाला देईन. स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तुम्ही. खूपच आवडेल. एकदम चटपटीत भाजी आहे ही. अगेन की चटपटीत आहे, खूप तिखट नाही, बॅलन्स आहे. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. सगळ्यात महत्त्वाचं अपर्णाताईला ऑर्डर द्या आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेतच, ते बघा आणि नक्की ऑर्डर द्या. तोपर्यंत 3 cheers. 3 cheers.